तर हे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. आणि आज होता रविवार. काल आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं. काल बाप्पा गेले आपल्या आपल्या घरी आणि करमतच नाही. खूप शांत शांत वाटते बाप्पा गेले तर. हे बघा, काल थोडा धिंगाणा वगैरे केला होता खाली, तर मग सगळं गुलाल वगैरे फर्नीचर पडलेलं आहे. पाऊस पण चालू होता. ते सगळं पाणी आणि माती सेपरेट सेपरेट करत होतो. बाप्पांसोबत हे 10 दिवस कसे निघून गेले कळालंच नाही. आणि आता परत आपलं आपलं रेग्युलर रुटीन सुरू होईल. कसं होईल काय माहिती. बाप्पा होते तेव्हा खूप भारी वाटत होतं. आणि त्याच्यानंतर मग आवरण वगैरे झालं. त्याच्यानंतर आम्हाला बाहेर 1-2 काम होते, ते कामं केले आणि आम्हाला वेळच नाही. मग आम्ही बाहेरच नाश्ता केला दिवस डोसाला. 1:30 वाजता आमचा नाश्ता चालू होता. तर मग आम्ही डोसा, इडली आणि शेवरस्सा वगैरे मागवलं, खाल्लं-बिल्लं आणि नंतर मग घरी आलो. तर मग घरी आलो, आजीला दवाखान्यात वगैरे नेलं आणि भाजी घेतली. आज संडे होता, तर मग नॉनव्हेज घेतलं होतं. मग आलो इथं दादाच्या घरी. दादाच्या घरी एक काम होतं. तेवढं काम केलं आणि थोडा बसलो वगैरे. आपण सोफे बाहेरच ठेवले होते. मग घरी आलो. घरी 3 वाजता जेवण केलं आम्ही. 2:45ला जेवायला बसलो. 2:45ला जेवायला बसलो. थोडं जेवलो-बिवलो नाही का. मग संध्याकाळी बाबांसोबत आलो पार्सल पॉइंटला. आजीची तब्येत तर बरोबर नव्हती, तर मग पार्सल घेऊन गेलो होतो. मग घरी आलो. रोजवरती बाहेर बसलोच होतो. आदित्य आणि त्यांचा फोन चालू होता, कॉन्फरन्स कॉल. आणि नंतर मग थोडं सई आणि ते आले. सईची नवीन ज्युपिटरचं आम्ही टेस्ट करत होतो. आणि त्याच्यानंतर मग निघालो घरी. फ्लाईटवर निघालो. तर मग आलो तर दूध घ्यायला थांबलो, तर आम्हाला अंडे दिसले. गावठी कोंबडीचे अंडे, एकदम प्युअर गावठी अंडे, पण लाल लाल दिसत होते. बघा, कोणी कोणी गावठी अंडे बघितलेले कमेंट करून सांगा. तर रात्री 11-11:30 जेवण वगैरे झालं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या मिनी व्लॉग मध्ये.